हुकुमशाहीचा पहिला पराभव महाराष्ट्र करेल असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केलाय। ही लढाई उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान व्हायचं म्हणून नव्हे, तर ही लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कपिल पाटील यांनी नव्या पक्षाची स्थापना केली, त्यावेळी ते बोलत होते। लोकसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात तब्बल 39,422 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघांसाठी एकूण 8,213 मतदान केंद्रांना केंद्रीय निवडणूक आयोगानं मान्यता दिली। पुणे शहरात उद्यापासून जड वाहनांना नो एंट्री असणार आहे। वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतलाय। वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना दिल्यात। मुंबई, पिंपरी चिंचवड, सातारा, सोलापुर। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। या शहरातून पुण्यात येणाऱ्या जड वाहनांना बंदी असेल। पुण्यात पीएमपीएलच्या रात्राणी बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। 6 महिन्यात रात्राणी बस सेवेचा जवळपास 27 लाख प्रवाशांनी लाभ घेतलाय। पीएमपीएल कडून शहरातील 5 मार्गांवर रात्राणी बसची सुविधा सुरू आहे। प्रत्येक मार्गावर साधारण बसच्या 8 फेऱ्या होत आहेत। पुणे रेल्वे विभागाकडून रेकॉर्ड ब्रेक दंड वसुली करण्यात आले। फुकट्या प्रवाशांकडून रोज 6 लाख रुपये दंडाची वसुली पुणे रेल्वे करते। रेल्वेनं फेब्रुवारी महिन्यात 22,000हून अधिक फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारलाय। नंदुरबारच्या कोळदा ते खेतिया महामार्गाचं काम सुरू आहे, मात्र तापी नदीवरील प्रकाशा पुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे। त्यामुळे हा नवीन पूल कधी तयार होणार असा प्रश्न प्रवाशांकडून केला जातोय। तर पुलाचं लवकरात लवकर काम करावं अशी मागणी होतीये।